यानंतरची होणार एक हाय व्होल्टेज मॅच खरिवली वर्सेस बोरशेती वर्सेस माझगाव. कुडशेत संघ 1 मिनिट आयोजकांशी संपर्क साधा. हॅलो हॅलो. या सामन्यासाठी पंचगिरी पहातील भूषणजी भेरे आणि किचा आल्याडी संघ नितीन निमसे विनंती करतोय आपण एक मॅच समीर शेख कृपया आपण हर्षल हर्षल समीर शेख अंपायरिंग करतायत या मॅचची. ओके पुढील समालोचन करतील सोमनाजी खाडे सर. थँक्यू सर. धन्यवाद रिकी सर आणि मनीष सरांचा आपण आवाज ऐकत होता. सकाळच्या सत्रापासून गोड आवाज आपण ऐकतोय. जाऊया मैदानावरती. मैदानावर सामना आपण पाहतोय बोरशेती विपक्ष माझगाव. बोरशेती संघानं नाणेफेक जिंकली आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय माझगाव संघाला. सलामीवीर म्हणून फलंदाज आपण पाहतोय माझगाव संघाकडनं प्रणव आणि आदी अजय. दोन फलंदाज आपण फलंदाजी करताना पाहतोय. यावेळेला गोलंदाज आपण गोलंदाजी करताना पाहतोय. गोलंदाज अर्जुन बांगर. अर्जुन बांगर नावाचा जो गोलंदाज आहे सातत्यानं त्याच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवताना आपण त्याला पाहतोय. तोच गोलंदाज अर्जुन यावेळेला गोलंदाजी करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डला भेदून जाणारा फटका. मात्र यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला पकडतोय. फेकी करेल एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान यावेळेला पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद होतोय. बिग विकेट बिग लॉस. यावेळेला बाद होतोय फलंदाज अजय नावाचा फलंदाज बाद होतोय. अजय बॅक टू द डगआउट. एक धाव आपण धाव फलकावरती अंकित झालेली पाहतो. पहिलं षटक P1चं आपण पाहतोय. अर्जुन बांगर नावाचा गोलंदाज या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय. अर्जुनचा हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. पायाला ब्रश होऊन चेंडू जातोय. शॉर्ट लेगला चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव जी अवांतरच्या स्वरूपामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. एक धावेने धाव फलकाला संजीवनी मिळेल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण धाव फलकावरती पाहतोय. 2 धावा. सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी आलेला अजय आपण पाहिला. एक धाव करून बाद झाला. तदनंतर प्रणवानं आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाजी करताना प्रमोद नावाचा फलंदाज. अर्जुन बांगर दुपारच्या सत्रामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करताना पहिलंच षटक त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. P1चं हे षटक या वेळेला
कट केला जातोय, स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला ब्रश होतोय आणि थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय, संघर्षाचा शंखनाद होतोय, पहिला चौकार येतोय, 4 धावांनी धाव संख्येत भर पडेल, हा येतोय चौकार, 4 धावा. चार धावांनी धाव फलक हालताना पाहायला मिळतंय. धावसंख्या होतीये 6 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना अर्जुन बांगर या वेळेला मात्र पहिल्या चेंडूवर जो फटका आला त्याला प्रत्युत्तर दिलं जातंय, कमबॅक केलं जातंय, एक चांगला चेंडू टाकला जातोय, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिलं षटक जसं संपतंय, आमचे स्कोरर मित्र, आमचे जवळचे मित्र दिनेश या वेळेला स्कोररची भूमिका पाहत आहेत. आम्हाला सांगताना धावफलक आपल्याला सांगतंय 6 धावा. पहिलं षटक संपतंय, पंच निर्देशित करतील पहिलं षटक संपलं. यावेळेला आपण मैदानावरती खेळताना पाहतोय 2 धडाडीचे फलंदाज प्रणव आणि प्रमोद अद्यापपर्यंत तंबूत मैदानावरती तळ ठोकून पाहतोय. तंबूत परतलेला फलंदाज असेल अजय, जो 1 धावेवरती धावबाद झाला, धावबादचा शिकार झाला, मोठा धक्का बसला सलामीवीराच्या स्वरूपामध्ये. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक जसं चालू होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करेल रोशन. उजव्या हाताचा हा गोलंदाज, हा सुद्धा एक वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज, शहापूरच्या क्रिकेटमध्ये, शहापूर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी हलचल माजून ठेवणारे हे दोनही गोलंदाज आपण पाहतोय बोरशेती संघाकडनं खेळताना. यावेळेला रोशन गोलंदाजी करेल, पंचांच्या डावीकडून जाईल, ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना असेल रोशन. रोशनचा पहिला चेंडू फेस करेल बॅट्समन. स्ट्रायकिंग गेंदवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो, ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला धाव त्या ठिकाणी घेण्यात येते, दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावांनी थोडीशी सावध सुरुवात करताना पाहायला मिळतोय माझगावचा संघ. या वेळेला पहिला धक्का बसला, त्यानंतर मात्र सावरताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहिल्या चेंडूवरती 2 पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावफलकाला संजीवनी मिळेल. 8 धावा. या वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, जज करताना मात्र चुकी करतोय, परंतु या वेळेला मात्र फेकी मात्र अचूक केली जाते आणि फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर जो धावत होता तो या वेळेला मात्र बाद होतोय. मिळतंय सांघिक यश, फलंदाज बाद. खेळत असताना पाहत आहेत बोरशेती संघाचे संघ मालक आदरणीय जयवंतजी तारमळे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत असेल. त्यांचा संघ समोर खेळतोय, अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा जाईल रोशन. ओरपी चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूला पकडतोय. काय व्यूह रचना आहे पहा, फटका मारला जातोय, मात्र सरळ मारलेला फटका जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, चेंडू जाऊन विसावतोय. मोठ्या फटक्यावरही मात्र येते एकच धाव. चांगली गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बोरशेती संघाकडनं. का आमचा संघ मोठा आहे, का आमचा संघ नावाजलेला आहे, का आमचा संघ फ्रंट फुटवर असतो हे यावेळी दाखवून देत असताना अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. टप्पा खाल्ल्यानंतर सर चेंडू डायरेक्ट इनस्विंगच्या स्वरूपामध्ये आतमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टीरक्षक चांगली कामगिरी पार पाडतायत. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होतीये. आमचे स्कोरर मित्र दिनेश आम्हाला सांगतायत हा जो काही गोलंदाज आहे सातत्याने या मैदानावरती चांगली कामगिरी करत असतो. पुन्हा एकदा रोशनचा हा चेंडू इनस्विंग स्वरूपाचा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा फटका, यावेळेला सन्मान दिला जातोय. मोठे फटके मारता येत नाहीत, त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला फटका होता, इनफिल्डमध्ये चेंडू अडवला जरी गेला असला, 1 धाव मात्र देऊन जाईल माझगाव संघाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. लेग स्विंग स्वरूपाचा टाकलेला चेंडू आपण पाहतोय. ओरपीच जरूर होता, परंतु स्पीड मात्र कमी होता चेंडूचा. वेगाचं मात्र नियंत्रण पाहायला मिळतंय. एकच धाव घेण्यात यश मिळतंय फलंदाजांना. पंच आम्हाला सांगतील
2 षटकं जशी संपली 12 धावा धाव फलकावरती अंकित झालेल्या आपण पाहतोय. चांगली सुरुवात बोरशेती संघाकडनं. जशी सुरुवात ते सातत्यानं प्रत्येक मैदानावर करत असतात अगदी त्याच पद्धतीची सुरुवात प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि त्यांच्या संघ मालकांचं अक्षरशः मनोरंजन करणारा खेळ सातत्यानं बोरशेती संघाकडनं आपण पाहतोय. चांगली खेळी पाहायला मिळाली. 2 षटकं संपली 12 धावा धाव फलकावरती. अजूनही आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर असताना माझगावचा संघ फलंदाजी करताना. यावेळेला तिसरं षटक जसं चालू होईल गोलंदाज येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तेजस नावाचा हा गोलंदाज यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळताना आपल्याला मैदानावरती दिसेल. पंचांच्या डावीकडून जातोय. चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं येतोय. चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी केली जाईल. 2 धावांचा मात्र अवसर मिळतोय. चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते माझगाव संघाकडनं. ज्या वेळेला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला मात्र यावेळेला छोटे छोटे फटके घेऊन हळुवाररित्या चेंडूला तटावून अगदी नजर ठेवून चेंडूवरती खेळले जातात. चांगले फटके पाहायला मिळत आहेत. 2 धावांसाठी एक चांगला फटका आपण पाहिला मैदानावरती. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज तेजस जाईल. पंचांच्या डावीकडून जाताना पुनश्च एकदा यावेळेला टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतात. अगदी यष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून जातोय. अगदी यष्ट्यांना समांतर डिलिव्हरी निघून जातीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सातत्यानं गोलंदाजी कशी असावी, सातत्यानं या मर्यादित षटकांमध्ये कशी गोलंदाजी केली जावी, फलंदाजांच्या पायात बेड्या कशा घातल्या जाव्यात याचं मूर्तिवंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी, ज्वलंत उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुपारचं सत्र आहे. या ठिकाणी सूर्य देवता तापलेली आहे परंतु सामना मात्र अगदी संत गतीने जाताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलकावरती आपण पाहतोय 14 धावा. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपण पाहतोय तेजस यांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून 3 चेंडू हाताळले गेले. 3 चेंडूंवर मात्र 2च धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी, अगदी कंजूस गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज तेजस. तेजस जाईल यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती फलंदाज असेल माझगाव संघाचा हा फलंदाज. बाउन्सर स्वरूपाचा चेंडू यावेळेला मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय. चेंडू बीट होतोय मात्र यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. यावेळेला यष्टीरक्षक गडी बाद करतोय. यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज बाद होताना. थँक्यू डीजे. अत्यंत चांगलं संगीत संयोजन सातत्यानं आमच्या डाव्या बाजूने होताना पाहायला मिळते. धन्यवाद डीजे ज्यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेतली जाते. अगदी आभार असतील. यावेळेला मैदानावरती झटका बसतोय आणि त्याच्या जागेवरती फलंदाज, नवीन फलंदाज आपण पाहूयात. सागर नावाचा फलंदाज फलंदाजीसाठी आपल्या संघाची नौका खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. आपल्या संघाची पालखी खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. चेंडू सरळ जाईल सीमा पार. यावेळी संघर्षाचा शंखनाद होतोय. चेंडूला सीमा पार पाठवतोय. हा येतोय एक दमदार प्रहार चौका. सागर नावाचा जो फलंदाज मैदानावरती आला आपले मनसुबे या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल करतोय. 4 धावांनी धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळतोय. धाव फलकाला संजीवनी मिळतीये. 18 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पुनश्च एकदा रोशन तेजस गोलंदाजी मार्कवरती. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र पुन्हा एकदा देऊन जाईल हा फटका. तिसरं षटक प्रगतीपथावर होतं ते या ठिकाणी संपलं असं निर्देशित करतील पंच. धावफलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय 20 धावा. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. काहीशी सावध, काहीशी शांत सुरुवात झाली आहे माझगाव संघाकडनं. आता मात्र शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं. इंग्लिशच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याला स्लॉकचं षटक म्हटलं जातं सर. या षटकामध्ये मात्र आता आक्रमक व्हावं लागेल. या वेळेला धावा जमाव्या लागतील. आपल्या संघाची जी नौका आहे ती तारून नेण्याचं काम करावं लागेल या 2 फलंदाजांना. दरम्यान
दीपकजी रसाळ साहेब युवा नेते या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल की आपण जर कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती असेल की आपण यावे, व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. साहेब आपली जागा आमच्या मनामध्ये आहे, आमच्या प्रेमामध्ये आहे. धन्यवाद. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी चौथं षटक चालू होईल. गोलंदाजी मार्कवरती बोरशेती संघाकडनं येतोय प्रशांत ना. प्रशांत यावेळेला वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक हाताळताना पाहायला मिळेल प्रशांत. फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी मार्कवरती सागर असेल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज आहे विकास. विकास आणि सागर हे दोन फलंदाज आपली भागीदारी करून या ठिकाणी संघाला चांगल्या सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु पकड जी बनवली आहे बोरशेती संघानं, नाणेफेक जिंकल्यानंतर जे क्षेत्ररक्षण स्वीकारलं, अगदी पकड बनवून ठेवत असताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक जसं चालू होईल यावेळेला फलंदाजीसाठी फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल विकास. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा नादामध्ये चेंडू बॅटला ब्रश होतोय, ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू अडवला जातोय, मात्र 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकणार नाहीत. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 धावा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. मोठे फटके ज्या वेळेला येत नाही त्यावेळेला सेन्सिबल क्रिकेट केलं जातंय, इनफिल्डला भेदलं जातंय, चेंडूला पाठवलं जातंय आउटफील्डमध्ये. दरम्यान 2 धावा घेण्याची जी संधी मिळतीये तिला पूर्ण केलं जातंय. या ठिकाणी धावसंख्येला आकार देण्याचं काम करण्यात येत आहे. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअरकटचा फटका आहे, अगदी वीरेंद्र सहवाग स्टाईलनं चेंडूला पाठवलंय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. फेकी सुद्धा वेगवान येते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. या वेळेला मात्र चांगला फटका होता, आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव घेण्यात यश मिळतंय. 1 धावेने धाव फलकाला संजीवनी मिळेल. धावसंख्या होतीये 23 धावा. चौथं षटक, शेवटचं षटक, मॅन्डेटरी हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात, ते चालू असताना मैदानावरती चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा टप्पा खाल्ल्यानंतर इनस्विंग होतोय चेंडू. चेंडूला सन्मान दिला जातोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूची मेरिट ओळखली जाते आणि हळूवार टॅप केलं जाते चेंडूला. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा संधी मिळते धावा घेण्याची आणि धावफलक पुढे जाईल. 25 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पहिलं पूर्वार्ध आपण या सामन्याचं पाहतोय. बोरशेती संघ या ठिकाणी खेळताना, गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी. त्यांच्या संघाचं जे नाव मोठं आहे ते कशामुळे आहे? का आम्ही एवढ्या उंचीवरती जाऊन पोहोचलोय? का आम्हाला टेनिस क्रिकेट विश्वातला दादा संघ म्हणून ओळखलं जातं? याचं उदाहरण पेश करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. सातत्यानं 4ही गोलंदाज जे गोलंदाजीसाठी आले, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा प्रशांतचा हा चेंडू बॅटची एज घेतोय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद. षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगत असताना यावेळेला गोलंदाज जाईल प्रशांत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा हा फटका थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सीमा रेषेवरती पाहायला मिळतंय. 2 धावा घेण्याचा अवसर मिळतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावा या ठिकाणी पंच निर्देशित करतायत. 3 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या होतीये 28 धावा. आपण पाहिलं पहिलं पूर्वार्ध जसं संपलं, 4 षटकांचा खेळ फलंदाजी करताना पाहायला मिळाला. 28 धावा धावफलकावरती अंकित झालेले आपण पाहतोय. 4 षटकं निर्धारित असतील आणि 29 धावांचं लक्ष असेल फलंदाजी करताना बोरशेती संघाकडं. बोरशेती संघाचे संघमालक मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करील. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत जयवंतजी तारमळे साहेब, ज्यांचा संघ आपण खेळताना पाहतोय. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत अल्यानी साईस्टार अल्यानी संघाचे संघ मालक वासुदेवजी सासे साहेब, तसेच दीपकजी रसाळ साहेब, युवा नेते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आभार असतील. साहेब आपण आलात, आपला अमूल्य वेळ आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी देत आहात, धन्यवाद असतील. शतशः सहर्ष स्वागत असेल. 4 षटकांचा आपण खेळ पाहिला. या ठिकाणी 28 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या. 29 धावांचं निर्धारित लक्ष असेल.
या व्यासपीठावरती आमच्या मुख्य व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. युवा नेते दीपकजी रसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अगदी आपलं सहर्ष स्वागत असेल. मी महेंद्र हरड सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. साहेब आपण आला नवनवीन या व्हिडिओ ठिकाणी पाहण्यासाठी आम्ही खरोखरच खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मी हरड सरांना विनंती करेल की आपल्या हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषकाचं जे सन्मान चिन्ह आहे ते व्यासपीठावर मान्यवरांना देऊन गौरविण्यात येतंय, स्वागत करण्यात येतंय. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय हरड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा होताना. धन्यवाद. थँक्यू. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत करेल, आभार मानेन, घेऊन जाईल. व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. प्रमोदजी जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती. मी नवनीतजी भेरे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत यथोचित सत्कार करायचा आहे. 28 आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं यथोचित स्वागत होताना, यथोचित सत्कार होताना साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहतात, व्यासपीठाची शोभा वाढवत आहात. लाख लाख धन्यवाद असतील. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आहेत आल्यानी गावचं एक ज्येष्ठ नेतृत्व. 40 पार केली तरी सुद्धा आल्यानी क्रिकेटची सातत्याने सेवा करणारा एक गुणी खेळाडू या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहे. नितीन निमसे अर्थातच या ठिकाणी आल्यानी क्रिकेटची गेले 2 दशक सेवा करणारा हा गुणी खेळाडू व्यासपीठावर उपस्थित आहे. या ज्येष्ठ खेळाडूचा सत्कार करण्यासाठी मी मनोजजी विशे सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नितीनजी निमसे साहेब या ठिकाणी सातत्याने ज्यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं कार्य आपण पाहत असतो, ज्यांच्या माध्यमातून आल्यानी क्रिकेटची गेली 20 वर्ष सेवा होत आहे, नितीनजी निमसे यांचा सत्कार या मुख्य व्यासपीठावर होताना. मैदानावरती सामना चालू आहे. बोरशेती विपक्ष माझगाव संघाने 4 षटकं खेळली, 28 धावा बनविल्या आणि 29 धावांचं लक्ष असणार आहे. हा लक्ष कसं पेललं जाईल की या ठिकाणी डिपेंड करण्यात यश मिळते माझगाव संघाला. धावतं वर्णन करण्यासाठी व्यासपीठावर समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतो आल्यानी गावचा गोड आवाज अर्थातच रिकी खाडे सरांना. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथ दादा. धावसंख्या 28 आणि 29 धावांची आवश्यकता असेल ती बोरशेती संघाला. एकोणतीस धावांची आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी बोरशेती संघाला. फर्स्ट बॉल. यावेळेस गोलंदाज दिशा भरकटतोय. पहिला चेंडू हातातून निसटला. चेंडू जातोय वाईट नोच्या रूपानं. एक धाव मिळते. फ्रीट असेल पुढचा चेंडू. अर्जुन बांगर आणि रोशन ही सलामीची जोडी. एक धडाकेबाज जोडी आहे रोशन आणि अर्जुन. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. सिंगल धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केला तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावांवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या या ठिकाणी वाढतीये. 2 धावांनी धावसंख्या 3. नक्कीच धर्मवीर चषक 2021 क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक महाराणा संग्राम या मैदानावर रंगतोय आणि आजचा दुसरा दिवस. NK भेरे सर यांचं उत्कृष्ट सहकार्य, त्याचबरोबर धर्मवीर युवा प्रतिष्ठान यावेळेस मात्र दिशा स्पष्ट केली, इरादा स्पष्ट केला. चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. रोशनच्या बॅटमधनं चौकार.
नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाच्या नावाने गीत वाजलं, गणेशजी चौधरी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सचिव. धन्यवाद. नेक्स्ट बॉल वन्स अगेन बॉल व्हेरी गुड शॉट टुवर्ड्स द लेग साइड रिजन. चेंडू जातोय चौकार चप्पा सीमारेषे पार चौकार. चेंडू द्यायचा आहे. अतिशय दर्जेदार सुरुवात बोरशेती संघाकडनं बघायला मिळते. धावसंख्या 4 न वाढते पोहोचती आहे 11 धावा. नक्कीच बोरशेती संघ आणि माझगाव संघ खेळतोय. मॅच बॉल द्या. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवर सज्ज गोलंदाज श्रीकांत. थोडं महागडं शरक ठरतंय. धावसंख्या 29 काढायची आहेत आणि आता मात्र दर्जेदार सुरुवात. यावेळेस मात्र रोशन पुन्हा एकदा अशा पलवून लेग साईडच्या दिशेनं पुन्हा एकदा क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य क्लास बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषे पार. रोशनच्या बॅटमधनं पुन्हा एकदा चौकार. भूषणजी बेरे यांना विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. भूषणजी बेरे. दरम्यान नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा रोशन लेग साईडच्या दिशेनं चौकारांची आतषबाजी करतोय. सीमारेषे पार पुन्हा एकदा चौकार. यावेळेस नेक्स्ट बॉल वन्स अगेन श्रीकांत. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू फिरकावून दिला. बॅकवर्ड डीप पॉइंट मध्ये सीमारेषा दिशेनं जातोय. यानंतर एक सेकंड राऊंडचा सामना लागेल. खरपत वर्सेस वडवली आणि हा सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. खरपत आणि वडवली 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या होती आहे धावसंख्या होती आहे 22. नेक्स्ट बॉल भूषणजी बेरे यांनी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय कार्तिक टू अर्जुन. यावेळेस कार्तिक डिफेन्सिव्ह आणि यावेळेस अर्जुनचा त्रिफळा उडवला जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी.
फलंदाज पाठवून द्या. प्रशांत. प्रशांत. किरणजी बागराव साहेब धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे एक खंदे समर्थक यांचं आगमन झालंय. स्वागत असेल व्यासपीठावर धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं. मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस नवीन फलंदाज येतोय प्रशांत. धावसंख्या आहे धावफलकावर 22. एक चांगली धावसंख्या. 29 धावांचं टार्गेट. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. वाईड चेंडू. धावसंख्या 27. 2 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बोरशेती संघाला. मॅच वन साइडेड बघायला मिळाली कारण धावगती धावसंख्या कमी होती धावफलकावर. 29 धावांची आवश्यकता असताना दुसऱ्या षटकातच मॅच जिंकण्याचा इरादा यावेळेस बोरशेती संघाचा आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते आहे. एका धावेची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी बोरशेती संघाला. विजयाच्या उंबरठ्यावर आहे बोरशेती संघ. यावेळेस रोशनच्या बॅट मध्ये एक विजयाचा फटका येतोय सीमारेषे पार आणि बोरशेती संघ यावेळेस विजयी होतोय. चेंडू आणून द्यायचा कृपया स्वयंसेवक असतील तर किंवा कोणी असेल प्रेक्षक तर ते चेंडू द्यायचा आहे.